नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील जे पालक आहेत ज्यांच्या पाल्यांचा अर्ज RT अंतर्गत भरलेला आहे किंवा ज्यांना 1 किलोमीटरमध्ये शाळाच उपलब्ध नाही आहे, त्यांचे फॉर्म भरता आले नाही आहेत, अशा सर्वच पालकांसाठी आनंदाची बातमी. आपण कालच अपडेट दिली होती की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये RT प्रवेश प्रक्रियेअंतर्गत 1 किलोमीटरची जी जाचक अट लागण्यात आलेली आहे, म्हणजे जी लावण्यात आलेली अट आहे, तर या संदर्भात मुंबई हायकोर्टचं जे नागपूर खंडपीठ आहे तर याकडे लक्षात घ्या आव्हान देण्यात आलेलं आहे. जनहित याचिका जाहीर करण्यात आलेली आहे, दाखल करण्यात आलेली आहे आणि यामध्ये लक्षात घ्या पालकांच्या बाजूने कोर्टाने निकाल दिलेला आहे. तर याच्या संदर्भात फक्त आजच अंतिम सुनावणी आहे, याच्यानंतर पुढची कार्यवाही होणार आहे. तर आजच्या अंतिम सुनावणीमध्ये जो निर्णय होईल तो शक्यतो पालकांच्याच दृष्टीने होणार आहे, कारण का वंचित प्रवर्गामध्ये जो 1 किलोमीटरची जी अट देण्यात आलेली आहे ती कोणत्याही नियमांना लागू नाही आहे. कारण का या अटीमुळे अनेक पालकांना RT अंतर्गत प्रवेश घ्यायचा असून देखील लक्षात घ्या की या 1 किलोमीटरच्या अटीमुळे शाळा ऑनलाईन फॉर्ममध्ये दाखवतच नसल्यामुळे त्यांना फॉर्म सबमिट करता येत नाही आहे. त्यामुळे साधारणतः दरवर्षी 3 लाखांपेक्षा जास्त फॉर्म भरले जातात, त्या ठिकाणी केवळ 1.5 लाखापर्यंतच फॉर्म आलेले आहेत. मग आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच RT अंतर्गत जर 1 किलोमीटरची अट रद्दच झाली तर लक्षात घ्या आत्तापर्यंत जे फॉर्म भरलेले आहेत ते एकतर पूर्णपणे डिलीट केले जातील किंवा नव्याने फॉर्म नोंदणी सुरू होईल किंवा दुसरा ऑप्शन म्हणजेच एडिट ऑप्शन देऊन मुदतवाढ दिली जाते आणि त्याच्यानंतर तुम्ही लक्षात घ्या फॉर्ममध्ये एडिट करू शकता. आणि ज्यांनी अजून नोंदणी केली नाही आहे त्यांना देखील नव्याने नोंदणी मिळणार आहे. तर याच्यामध्ये पालकांच्या बाजूने निर्णय लागण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. फक्त आजचाच दिवस प्रतीक्षा करायची आहे, संध्याकाळपर्यंत यामध्ये स्पष्टता येऊन जाणार आहे. तर यामध्ये सर्वांना जर पालकांच्या बाजूने निर्णय लागला तर सगळ्या शाळा आहेत 1 किलोमीटर 2 किलोमीटर किंवा 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील शाळा तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर लक्षात घ्या ज्यांनी फॉर्म भरले नाही आहेत अशा सर्वच पालकांना फॉर्म भरण्याची सुविधा आणि नियोजित कालावधी त्यांना दिला जाणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. थोडी प्रतीक्षा करा, आज संध्याकाळपर्यंत यामध्ये स्पष्टता येणार आहे. तर अशा प्रकारे तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आज RT अंतर्गत रेग्युलर ॲडमिशन भरण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे. ज्यांचे फॉर्म राहिलेले आहेत त्याने फॉर्म भरून घ्या. कदाचित याच्यानंतर लक्षात घ्या पुन्हा नव्याने फॉर्म सुरू होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील RT प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जे पालक आहेत यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.